नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता 1 रुपयात पीक विमा बंद करण्यात आलेला आहे। आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे। शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात नवीन जी आर सुद्धा आलेला आहे। तर मग या जी आर मध्ये कोणकोणते नियम बदललेले आहे, कोणकोणत्या अटी शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की सन 2025-26 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 9 मे 2025 रोजीचा हा जी आर आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही राबवण्यात येते। सर्वसमावेशक पीक विमा राबवण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली होती। मग प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपन्या अनेक कंपन्या या ठिकाणी होत्या। शासन निर्णयानुसार या कंपन्यांमार्फत पीक विमा दिला जात होता। या माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली 20/3/2025 रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसारून आता राज्यात सद्यस्थितीत राबवण्यात येणारी जी सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून म्हणजे जी 1 रुपयात पीक विमा दिला जात होता तो बंद करून आता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास 29/4/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली होती। त्या अनुसरून आता शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, शासन निर्णय काय आहे तर सन 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार म्हणजे आता केंद्र शासनाचे जे नियम आहे त्यानुसारच आपल्याला पीक विमा मिळणार आहे। तर पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5%, नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा देऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे। सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्याची मान्यता देण्यात येत आहे। सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येणार आहे। म्हणजे या पुढील घटकानुसार जर तुमचं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर मग कोणते घटक आहे की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी ते गृहीत धरून पीक विमा आपल्याला मिळणार आहे। पीक विमा पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळली म्हणजे पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळली, गारपीट झाली, वादळ झाले, चक्रीवादळ आले, यामुळे लागलेली आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन होणे, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे जर उत्पादनात घट होत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभागी होऊ शकतात। या ठिकाणी सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी कप आणि कॅप मॉडेल नुसार राबवण्यात येईल। तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येईल। त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार आहे। सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्त्या दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मित्रांनो, आधीच्या पीक विमा कंपन्यांचा करार रद्द करण्यात आलेला आहे आणि आता नवीन पीक विमा कंपन्यांच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहे। नवीन पीक विमा कंपन्यांच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहे। ज्या पीक विमा कंपन्या सोयीस्कर असतील त्या निवडल्या जाणार आहे। मग त्यांच्या दरानुसार नंतर शासन निर्णय काढण्यात येणार आहे। त्याच्यानुसार मग आपले दर ठरणार आहे की किती पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय सरकार नंतर काढणार आहे। सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांची सरासरी नुकसान काढताना
भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान 50% भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भारांकन पीक कापणी प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल। यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल। उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल। या संदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेल्या निर्देश लागू राहतील। आता नवीन नियमानुसार पीक कापणी प्रयोगावर आधारितच पीक विमा शेतकऱ्यांना वर्षातून एकदाच मिळणार आहे। राज्य आणि केंद्र मिळून पैसे भरले जाणार आहे आणि त्या पीक विमा हप्त्यासाठी अर्थसहाय्य अनिवार्य राज्य हिस्सा दिला जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी आयुक्त, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे हे नियंत्रण अधिकारी राहतील। सहाय्यक संचालक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहार संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे। केंद्र शासनाने सदर योजनेकरिता वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व अटी व शर्ती योजनेतील सर्व सहभागी होण्याकरिता लागू राहील। म्हणजे मित्रांनो, शेतकऱ्यांना आता केंद्र शासनाचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत, सर्व अटी आहेत, शर्ती आहेत, त्यानुसार पीक विमा मिळणार आहे। सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील। मग मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला जर बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आता केंद्र शासनाप्रमाणेच पीक विमा हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। जशी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या नियमानुसार अटी शर्तीनुसार पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। 1 रुपयात पीक विमा बंद करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।